महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती सध्या सोशल मीडियावरती तीव्र टीका होताना दिसत आहे। माढा तालुक्यातील कुरुड गावात बेकायदेशीरपणे मुरुम उपासण्याचं काम किंवा त्या प्रकरणात पोलीस उपअधीक्षक म्हणजेच DYSP अंजली कृष्णा यांना अजित पवारांनी फोनवरती दमदाटी आणि धमकी केल्याचा किंवा दिल्याचा एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेला आहे। हा गैरसमजातून झाला आहे की मुद्दामून पाहावं लागेल। या प्रकरणानं राजकीय वादाला तोंड फोडलं असून जनशक्ती शेतकरी संघटनेनं अजित पवारांवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यांच्या राजीनाम्याची देखील त्यांनी मागणी केलेली आहे। या कॉलमुळे अजित पवारांच्या धडाडीच्या आणि प्रशासकीय वचक असलेल्या नेत्याच्या प्रतिमेला कुठेतरी धक्का बसला आहे। माढा तालुक्यातील कुरुड गावात बेकायदेशीरपणे मुरुम उपशावरती कारवाई करण्यासाठी DYSP अंजली कृष्णा या बुधवारी म्हणजे 3 सप्टेंबर रोजी गावात दाखल झालेल्या होत्या। यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन आला। कॉल रेकॉर्डिंगनुसार अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना ओळखलं नाही म्हणून रागावत त्यांना खडेबोल सुनावले आणि थेटपणे व्हिडिओ कॉल केला। या व्हिडिओ कॉल दरम्यान अंजली कृष्णा यांना बांधावर बसावे लागले, ज्यामुळे त्यांचा अपमान झाल्याचा आरोप देखील होतो आहे। कॉलमध्ये अजित पवारांनी बेकायदेशीरपणे मुरुम उपशाचं जे काही गाड्या होत्या त्या गाड्या सोडण्याचा आदेश संबंधित IPS ज्या आहेत अंजना कृष्णा यांना दिल्याचा दावा या व्हिडिओ कॉलमध्ये केला जात आहे, ज्यामुळे त्यांनी बेकायदेशीरपणे जे काही काम चालू होतं त्या कामाला पाठबळ दिल्याचा कुठेतरी आरोप अजित पवारांवरती होतो आहे। या कॉलनंतर गावातील काही असामाजिक तत्वांनी जे काही आहे ते अंजली कृष्णा यांना पळवून लावलं आणि 2 तलाठ्यांना देखील यामध्ये मारहाण केली, असा काही प्रकार तिथे घडला असल्याचं म्हटलं जात आहे। हा प्रकार तब्बल 3 तास या ठिकाणी चाललेला होता। या घटनेनंतर कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावरती तुफानपणे व्हायरल झाली आणि जनशक्ती शेतकरी संघटनेनं यावरती तीव्र आक्षेप घेतला। दरम्यानच्या काळात अख्खा गाव त्या ठिकाणी आलेला होता, जमा झालेला होता। या संघटनेनं संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे यांनी अजित पवारांनी महिला अधिकाऱ्याचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली। तसंच या प्रकरणी तातडीनं चौकशी आणि संबंधितांवरती कठोर कारवाईची मागणी देखील केली गेलेली आहे। पुढील 8 दिवसात कारवाई न झाल्यास सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती हजारो शेतकऱ्यांसह मोर्चा काढण्याचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे। अंजली कृष्णा या महाराष्ट्र पोलीस सेवेतील एक कर्तबगार आणि प्रामाणिक महिला पोलीस अधिकारी IPS अधिकारी म्हणून ओळखल्या जातात। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात त्या DYSP म्हणून त्या सध्या कार्यरत आहेत। त्यांच्या कार्यकाळात त्यांनी बेकायदेशीरपणे खाणकाम, मुरुम उपसा आणि इतर अवैध जी काही कामं चालू आहेत त्या कामांवरती कठोरपणे कारवाई केल्याने त्या चर्चेत नेहमीच आलेल्या आहेत आणि राहिलेल्या देखील आहेत। अंजली कृष्णा यांनी आपल्या कर्तृत्वानं किंवा कर्तृत्वनिष्ठेनं आणि निर्भयतेनं स्थानिक पातळीवरती प्रशासकीय वचक देखील त्यांनी निर्माण केलेला आहे। मात्र या प्रकरणात त्यांच्यावरती राजकीय दबाव टाकण्याचा कुठेतरी प्रयत्न हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून झाल्याने त्यांच्या कार्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। त्यांच्या प्रामाणिकपणामुळे स्थानिक पातळीवरती त्यांच्याबद्दल एक आदरभाव देखील आहे, परंतु या घटनेने त्यांच्या सुरक्षिततेचा आणि स्वायत्ततेचा एक कुठेतरी जो प्रश्न आहे तो निर्माण झालेला आहे। जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी या प्रकरणाला अजित पवारांची दटिंगगिरी किंवा दटिंगशाही किंवा एकाधिकारशाही असं देखील म्हटलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांनी आपली तीव्र नाराजी देखील पवार यांच्यावरती व्यक्त केलेली आहे। त्यांनी म्हटलंय की एकीकडे अजित पवार स्वतःला लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणवतात आणि दुसरीकडे एका प्रामाणिक महिला अधिकाऱ्याला दमदाटी करतात। ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही। त्यांनी बेकायदेशीरपणे जो काही मुरुम उपशाला पाठबळ देण्याचा आणि अधिकाऱ्यांवरती दबाव टाकण्याचा आरोप केला आहे, त्यामुळे जे काय आहे येथील वातावरण चिघळलेलं आहे। संघटनेनं या प्रकरणी चौकशीसाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी आणि अजित पवारांनी याबद्दल माफी मागावी आणि माफी मागून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे। तसंच सोलापुरातील शेतकऱ्यांचा मोर्चा
हा या प्रकरणाला व्यापक स्वरूप देऊ शकतो, ज्यामुळे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती राजकीय दबाव एक प्रकारे वाढणार आहे। या प्रकरणाने अजित पवारांच्या प्रशासकीय शैलीवर आणि त्यांच्या राजकीय प्रतिमेवरती कुठेतरी गंभीर प्रश्नचिन्ह आणि आघात करण्याचा एक प्रकारे हा प्रश्न आहे किंवा प्रश्नचिन्ह आहे। अजित पवार हे धडाडीचे आणि कठोर प्रशासक म्हणून देखील ओळखले जातात। त्यांचा कामाचा धडाका हा वेगवान आहे, वचकही आहे, परंतु या कॉल रेकॉर्डिंगमुळे त्यांची दादागिरी आणि दटिंगशाही अशी टीका होत आहे। विशेषतः मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांनी या आंदोलनापासून स्वतःला दूर ठेवलं होतं, परंतु आता या प्रकरणानं त्यांना थेट वादाच्या केंद्रस्थानी आणलेलं आहे। दरम्यानच्या काळात जे काही मनोज जरांगे पाटील यांचं हे आंदोलन मुंबईत चालू होतं आणि त्याच आंदोलनानं जी काही परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवली होती त्या अनुषंगाने त्यांनी महिला अधिकाऱ्याला ही कारवाई तत्काळ थांबावी आणि या गोष्टींकडे लक्ष द्यावं असं त्यांचं म्हणणं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हे प्रकरण अडचणीचं देखील ठरू शकतं। सोलापूर हा राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला आहे आणि शेतकरी संघटनेचा मोर्चा आणि सामाजिक असंतोष यामुळे पक्षाच्या स्थानिक पातळीवरती देखील परिणाम होऊ शकतो। तसेच अजित पवारांवरती मराठा समाजाच्या नेत्यांप्रमाणेच इतरही समाज घटकांमध्ये नाराजी पसरू शकते, कारण बेकायदेशीर खाणकामाचा मुद्दा हा शेतकऱ्यांसाठी एक संवेदनशील असा मुद्दा आहे। विरोधी पक्ष म्हणजे शिवसेना, युबीटी आणि काँग्रेस या प्रकरणाचा हवा तसा वापर आपल्यासाठी अजित पवार आणि महायुती सरकारविरोधात राजकीय हल्ला करण्यासाठी करू शकतात। या प्रकरणानं प्रशासकीय अधिकाऱ्यांवरील राजकीय दबावाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे। अंजली कृष्णा यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांवरती दबाव टाकणे आणि त्यांचा अपमान करणं यामुळे पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेचे मनोबल खचण्याची या माध्यमातून शक्यता आहे। तसंच बेकायदेशीर मुरुम उपशावरती कारवाई न होणे हे पर्यावरणीय आणि बेकायदेशीर नियमांचं उल्लंघन देखील आहे। या प्रकरणी चौकशी झाल्यास अजित पवारांचा थेट सहभाग आणि त्यांचा जे काही आदेश आहे त्या आदेशांचा दुरुपयोग यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतात। शेतकरी संघटनेच्या मागणीनुसार स्वतंत्र चौकशी समिती स्थापन झाल्यास हे प्रकरण अधिक गंभीर स्वरूपाचं देखील होऊ शकतं। अजित पवारांनी अद्याप या प्रकरणावरती अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा पक्षाकडून कोणत्याही नेत्यांनी यावरती प्रतिक्रिया दिलेली नाही। मात्र त्यांच्या कार्यशैलीला माहिती असलेले राजकीय विश्लेषक सांगतात की ते या प्रकरणाला हलक्यात घेणार नाहीत। माफी मागण्याची शक्यता कमीच असली तरी देखील ते शेतकरी संघटनेची चर्चा करून वाद शमवण्याचा एक प्रकारे प्रयत्न करू शकतात। तसंच बेकायदेशीर मुरुम उपशावरती कारवाईचा आदेश देऊन त्यांना स्वतःची प्रतिमा सुधारण्याची एक संधी देखील आहे। मात्र सोशल मीडियावरती व्हायरल झालेला हा व्हिडिओ आणि शेतकरी संघटनेची आक्रमक भूमिका यामुळे त्यांच्यावरती दबाव वाढला आहे। एकूणच त्यांनी एका IPS अधिकाऱ्याशी असं बोलल्यामुळे कदाचित नाराजी देखील पसरलेली आहे। अजित पवारांचं हे व्हायरल कॉल रेकॉर्डिंग प्रकरण हे केवळ एका महिला अधिकाऱ्याच्या अपमानापुरतं मर्यादित नाहीये, तर यातून महाराष्ट्रातील बेकायदेशीर खाणकाम, राजकीय दबाव आणि प्रशासकीय स्वायत्ततेचा गंभीर प्रश्न या निमित्तानं समोर आला आहे। DYSP अंजली कृष्णा यांनी आपल्या कर्तृत्वनिष्ठेनं स्थानिक पातळीवरती आदर मिळवला आहे, परंतु या प्रकरणाने त्यांच्या सुरक्षिततेचा आणि स्वायत्ततेचा जो प्रश्न आहे तो उपस्थित होतो आहे असं देखील म्हटलं जात आहे। शेतकरी संघटनेची ही आक्रमक भूमिका आणि सोलापुरातील मोर्चाचा इशारा यामुळे हे प्रकरण नेमकी राजकीयदृष्ट्या देखील तापण्याची शक्यता आहे। अजित पवार आणि महायुती सरकार यावर कशा प्रकारे प्रतिक्रिया देतात यावर या प्रकरणाची पुढील दिशा ठरणार आहे। येत्या आठवड्यात या प्रकरणी चौकशी आणि कारवाई होईल का याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। परंतु या निमित्तानं जे काही आहे, जे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले त्यामध्ये अजित पवारांचा जो काही आहे तो फोन म्हणजे एका कार्यकर्त्याने जो फोन आहे तो अजित पवारांना लावून दिला आणि त्यानंतर ज्या अंजना आहेत IPS अधिकारी त्यांच्याशी बोलणं करून दिलं, परंतु त्यांना ओळखत नसल्यामुळे किंवा मुद्दा म्हणून दुसऱ्या कोणी कॉल केलेला असावा असा त्यांचा समज असावा, त्यामुळेच माझा नंबर घ्या आणि मला कॉल करा असं देखील अजित पवार यांनी त्यांना म्हटलं आणि त्यानंतर त्यांचा WhatsApp कॉल झाला आणि त्यानंतर जी काय आहे ती कारवाई थांबली। परंतु अद्यापर्यंत या प्रकरणी कोणावरही गुन्हे दाखल झालेले नाहीत किंवा या प्रकरणात अजित पवार यांची चौकशी होईल असंही काही
समोर आता येताना दिसत नाहीये, परंतु हे प्रकरण येत्या काही काळात वेगळ्या प्रकारे कशा प्रकारे वळण घेतं हे देखील पाहावं लागणार आहे। एकूणच या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सह्याद्री एक्सप्रेस या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तुर्तास धन्यवाद। नक्कीच भेटूयात पुढे।